तिथं गेलो असताना आत्ताची माहिती सकाळची घेतली म्हणजे 10च्या पुढची, तर त्याच्यामध्ये 5 जिल्हे म्हणजे पालघर, मुंबई, ठाणे, तुमचं पुणे आणि रायगड एवढे जिल्हे रेड अलर्ट म्हणून दाखवण्यात आलेले आहेत हवामान खात्याकडनं। आणि घाटमाथा, नाशिकचा घाटमाथा, पुण्याचा घाटमाथा, कोल्हापूरचा घाटमाथा, सातारा घाटमाथा या सगळ्या भागामध्ये त्यांनी रेड अलर्ट अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आणि तशा प्रकारचं आमचं नियोजन चाललं आहे। एक आहे की काही भागातली धरणं 100% भरलेली असल्यामुळं पाणी त्याच्यातून सोडावं लागलेलं आहे, कारण वरनं येवा येतोय। ज्यावेळेस धरणात येवा येत असेल त्या पद्धतीनं पाणी आपल्याला सोडावं लागतं आणि ते पाणी सोडल्यामुळं पुण्यासारखं आणि पिंपरी चिंचवडसारख्या दोन्ही शहरामध्ये मुळा आणि पवना या नद्यांच्या बाजूला पाणी यायला लागलं आणि त्याच्यामुळे काही लोकांना तिथनं आपण स्थलांतरित केलेलं आहे। त्याबद्दल बारकाईनं प्रशासन लक्ष ठेवून आहे। मी आता पुण्यालाच निघालेलो आहे तुमच्याशी बोलणं झाल्यानंतर। आज मुख्यमंत्री पण पुण्याला येत आहे दुपारून। पुण्याला एक फ्लायओव्हरचं पण उद्घाटन आहे आणि MKCLचा पण एक कार्यक्रम आहे। तर सकाळी आम्ही सगळेजण त्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। अधिकारी वरच्यावर आम्हाला रिपोर्ट त्या बाबतीमध्ये करतायत, तर अशा पद्धतीनं तिथंही आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत। अशा प्रकारे काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढते, परंतु तिथं दिवस असल्यामुळं कुठली अडचण येणार नाही याबद्दलची खबरदारी आम्ही सगळेजण घेतो। अगदीच आम्हाला जर शंका आली प्रशासनाला तर आम्ही ताबडतोब त्यांना स्थलांतरित करतोय। NDRF SDRFच्या पण सगळीकडे टीम ह्या तयार आहेत आणि अगदीच कुठं काही गरजच पडली तर तिथं मिलिटरी पण बोलवण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे। काल कॅबिनेट झाली, त्यामध्ये काल कॅबिनेट झाली, त्यामध्ये बरेच दिवस जिल्हा नियोजन विभागातर्फे जिल्ह्याला जो निधी दिला जातो, मला राज्याला सांगायचं की आम्ही यंदाच्या वर्षी अर्थसंकल्प सादर करत असताना 36 जिल्ह्यांना 22,000 कोटी रुपयाचा निधी, तिथली लोकसंख्या, तिथलं भौगोलिक क्षेत्र, ह्या काही आम्ही त्याला नियम लावलेले होते आणि त्या नियमानुसार हे 22,000 कोटी रुपये 36 जिल्ह्यांना दिलेले आहेत। आपण कसलाही प्रसंग आला तर त्याला कट लावत नाही, ते पूर्ण पैसे DPCचे, आमदार निधीचे हे लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात आणि त्याच्यामुळे आपण ते देत असतो। तर ह्याच्यात काही बाबतीत नाविन्यपूर्ण योजनांमध्ये पैसे द्यायला सुरुवात केली, त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर खरेद्या व्हायच्या। तर खरेद्या करण्याकरता नुसतं नाविन्यपूर्ण योजनेचा उपयोग होऊ नये अशा प्रकारची भावना साहजिकच मुख्यमंत्र्यांची आमची सगळ्यांची होती आणि त्याच्यामुळं त्याबद्दलचा अभ्यास करायला सांगितला। एक कमिटी केली होती काही जिल्हाधिकाऱ्यांची आणि काही DPOंना पण त्याच्यातनं माहिती घेतलेली होती की बाबा ह्याच्यामध्ये अजून पारदर्शकता येण्याच्या दृष्टिकोनात, किंवा कधी एक भावनिक मुद्दा होतो की आमच्याकडं त्या जिल्ह्यामध्ये औषधं कमी आहेत आणि ती औषधं नाहीत, त्याच्यावर दवाखान्यात औषधं देता येत नाही, असं काहीतरी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर साहजिकच कुणीही पालकमंत्री असलं